जे लोक दररोज ग्रंथ श्रवण करीत आहेत, ते कुशल कर्म करीत आहे आणि ते कुशल कर्म करीत असताना आपल्या जीवनात पुण्य संपादन करीत आहे. ज्या लोकांना धम्माची आवड आहे, परंतु वाचता येत नाही किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, तसेच वर्षावासाचा काळ चालू असताना लॉकडाऊनमुळे दरवर्षीप्रमाणे ग्रंथ ऐकण्यासाठी विहारात जाता येत नाही, अशांकरता मी हे चॅनल सुरू केले आहे. तरी आपण सर्व धम्मप्रेमी घरी राहून ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं सदर ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. आणि सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि समजत असेल आणि आपण बाबांची जर खरी लेकरं असाल, तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता महामाया यासह संपूर्ण महामानवांना मी त्रिवार वंदन करते, अभिवादन करते. मी विशाखा सावंत, मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण व विश्लेषण करीत आहे. तरी आपण सर्व धम्मप्रेमी या ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका आणि सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही विनंती. काल आपण बघितलं होतं की राजपुत्र सिद्धार्थाने भारद्वाजाच्या आश्रमामध्ये भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेतली आणि सर्व जनसमुदाय आणि त्यांच्या मागे चालू लागला. कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती आणि संघाला वचन दिले होते की मी देश त्याग करेल. त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले आणि त्यांच्या मागोमाग संपूर्ण समुदाय चालू लागला. त्यांनी विनंती केल्यानंतर तो जनसमुदाय आपापल्या घरी परतला. परंतु कंठक आणि छन्न हे यांनी विनंती केली की आम्हाला कमीत कमी अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी तुमच्यासोबत तुमच्या मागोमाग येऊ द्या. सिद्धार्थाने छन्नाला म्हटले की खरोखरच तुझी भक्ती माझ्याप्रती अपार आहे, तुझं प्रेम हे अपार आहे. आजकाल स्वार्थाशिवाय कुणी कुणासाठी काहीही करत नाही. एक पिता आपल्या पुत्राला लहानाचे मोठे करतो. त्याला आशा असते की त्याच्या म्हातारपणी त्या पित्याचे पुत्राने भरणपोषण करावे आणि तू खरोखरच याला अपवाद आहे. तुझा कोणताही स्वार्थ नसताना तू माझ्यावर एवढं मोठं प्रेम करीत आहे. आता आपण पुढील भाग बघणार आहोत. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्यांच्या पुण्याचे वारस जगात सापडणे कठीण आहे, किंबहुना ते नसतातच. माणसाच्या मरणासमयी माणसाने आयुष्यभर जी संपत्ती गोळा केलेली असते तिला वारस हक्क सांगणारे पुष्कळ लोक असतात. म्हणजे त्याला स्वतःचे पुत्र नसले तरी त्याचे नातेवाईक वगैरे त्या संपत्तीचे आपण वारस आहोत असे सांगतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस
जगात सापडत नाही, किंबहुना ते नसतातच. महाराजांची माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी गृहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही काढणार नाहीत. अशाच प्रयत्न करीत राहा. सिद्धार्थ छन्नाला सांगत आहेत. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी अपात्र ठरलो आणि तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. तिचं वात्सल्याप्रती मी तिच्या प्रेमाप्रती अपात्र ठरलो आहे आणि तिच्या वात्सल्याची थोरवी ही मला शब्दात सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने उत्तरला, स्वामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी होत आहे. चिखलाने भरलेली जी नदी असते आणि त्यात जो हत्ती रुततो तो आणखीनच त्यामध्ये रुतत जातो, परंतु बाहेर निघत नाही. तशी अवस्था माझ्या मनाची सध्या झालेली आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असेल तरी त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचे अंतःकरण प्रेमाने उचंबळले आहे. त्यांची ती तर गोष्टच बोलावयास नको. ज्यांचं अंतःकरण काठोकाठ प्रेमाने भरलेले आहे आणि ज्यांचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण आहे, अशांना सुद्धा त्या मातापित्यांना पाहून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कुठे तुमचा तो प्रासादात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कुशाग्रांनी भरलेल्या तपस्व्याच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सधर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तुम्ही जाणार काय? आणि तुमची मावशी, जिने तुम्हाला लहानाचे मोठे करण्यास खस्ता खाल्ल्या आहेत, तिला जसा एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसे तुम्ही सोडून जाणार काय? जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्ती पारायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुमच्या त्या पत्नीचा तुम्ही त्याग करणार आहे का? धर्म आणि कीर्तीची सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, अशा यशोधरेच्या त्या
लहानग्या बाळाला तुम्ही सोडून जाणार आहे का? आणि स्वामी, तुम्ही तुमचे आप्त, नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या, तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे. कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपळून निघत असताना तुम्हाला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण ते कोण खरे मानील आणि कोण त्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी ते महाराजांना पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ असतो आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाकुल छन्नाने ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमानी त्याला म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख तू सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त आणि नातलगांना सोडले नाही तर मृत्यू आम्हाला आगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, ती कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता हा वियोगातच होत असतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तशीच प्राणीमात्रांची दशा आहे. त्यांचा वियोगही हा अटळ आहे. आणि अशा प्रकारे हे जग एक दुसऱ्यांची वंचना करीत गतिमान होत असते. म्हणून संयोग काळात हे माझे ते माझे असे मानणे हे खूप भयावह असते. आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू शोक करू नकोस आणि परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेच नाही तर नंतर तू परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडून द्या, कारण त्याचा
निर्धार हा दृढ आहे, त्याचा निर्धार हा पक्का आहे. तो परिव्राजक झालेला आहे, तो संन्यासी झालेला आहे आणि तो पुन्हा गृहस्था आश्रमात येणार नाही. त्यामुळे तुम्ही सिद्धार्थावर प्रेम करणे सोडून द्या. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण असे अश्रू ढाळले. छन्नाचे आणि राजपुत्र सिद्धार्थाचे हे संवाद ऐकून जो कंठक होता, सिद्धार्थाचा आवडता घोडा, त्याने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि त्याच्या डोळ्यातून उष्ण असे टपटप अश्रू ढळू लागले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली होती, ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह होते आणि ज्यांचे तळवे मध्ये खोलगट होते, आणि अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखे ते त्याला म्हणाले, अश्रू ढाळू नकोस कंठका, अश्रू ढाळू नकोस. आवर, तू तुझे अश्रू आवर. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. असे कंठकाला राजपुत्र म्हणू लागले. त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले. तेव्हा गौतमाच्या काशाय वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला छन्नाने नमन केले. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता परिव्राजकाच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. त्याला सिद्धार्थाला जाताना पाहून आणि परिव्राजकाच्या संन्यासाच्या वेशामध्ये पाहून छन्नाला अतिशय भरून आले आणि तो मोठमोठ्याने हात हवेत पसरून मोठमोठ्याने आक्रोश करू लागला आणि जमिनीवर लोळू लागला. जमिनीवर लोळण घेऊन आक्रोश करू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याच्या गळ्यात त्याने हात टाकले आणि निराशेने भग्न हृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला. पुन्हा पुन्हा तो सिद्धार्थाला, आपल्या स्वामीला मागे वळून बघत होता आणि कंठकाच्या गळ्यात हात टाकून मोठमोठ्याने आक्रोश करीत होता. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राही, कधी अडखळे, कधी जमिनीवर पडे. अशा रीतीने विदीर्ण हृदयाने स्नेह विदिग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करीत जात राहिला. आपण काय करीत आहोत हे त्याचे त्यालाच भान राहिले नव्हते. इतका तो म्हणजे वेड्यासारखा वागू लागला की त्याचे त्यालाच तो जमिनीवर पडे, खाली पडे, अडखळत चाले आणि स्वतःशीच बडबड करीत चाले. अशा प्रकारे स्वतःला भान न राहता तो स्वतःशीच बडबड करीत राहिला आणि त्याला स्वतःचे भान राहिले नाही. आपण पुढच्या भागात बघत आहोत. 20 छन्न परतला. आजच्या भागावरील प्रश्न, एकच प्रश्न विचारणार आहे की राजपुत्र
राजपुत्राला सेवक छन्न कोणत्या नदीपर्यंत सोडायला येतो? आणि दुसरा प्रश्न, सिद्धार्थाचे म्हणजे राजपुत्राचे पाय कोण चाटतं? आता मागील भागावरील प्रश्न आपण बघणार आहोत. बुद्धाचे पूर्वज याच्यावर आधारित प्रश्न. सिंह हनूच्या वडिलांचे आणि आईचे नाव काय होते? सिंह हनूच्या पत्नीचे नाव काय होते? शाक्य यांची राजधानी कोणती होती? कपिलवस्तू हे नाव कोणाच्या नावावरून पडले? सिंह हनूला किती मुलं आणि किती मुली होती? महामायेच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते? महामायेच्या भावाचे आणि बहिणीचे नाव काय होते? आजचे एवढेच प्रश्न. कालच्या प्रश्नांचे मी आज उत्तर देणार आहे. काल मी तुम्हाला विचारलं होतं. पहिला प्रश्न होता, छन्न आणि कंठक सिद्धार्थामागोमाग कुठपर्यंत आले होते? तर त्याचं उत्तर आहे अनोभा नदी. सिद्धार्थाला कोणाच्या आश्रमात परिव्रजेची दीक्षा दिली जाते आणि कोणाच्या हातून? तर कपिलवस्तू इथे भारद्वाजाचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये भारद्वाजाच्या हातून सिद्धार्थाला परिव्रजेची दीक्षा दिली जाते. प्रश्न तिसरा होता, किसा गौतमीचे कोणते म्हणणे होते? सिद्धार्थाविषयी किसा गौतमीचे कोणते म्हणणे होते? त्याचं उत्तर आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. आणि मागील भागावरील प्रश्न होते, एका राजाची सत्ता असलेली एकूण किती राज्य होती व त्यांची नावे सांगा? एका राजाची सत्ता असलेली एकूण 16 राज्य होती आणि त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. दुसरा प्रश्न होता, ज्या राज्यांवर एका राजाची सत्ता नव्हती अशी किती गणराज्य होती आणि त्यांची नावे सांगा? ज्या राज्यांवर एका राजाची सत्ता नव्हती अशी 10 गणराज्य होती. एक कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनाराचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकप्पचे बुली, केसपुत्तचे कालाम आणि कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य व ज्यांची राजधानी सुषुमागिरी होती ते भग्ग. तिसरा प्रश्न होता, कोशल देशाचा राजा कोण होता? कोशल देशाचा राजा प्रसेनजित होता. चौथा प्रश्न, मगध देशाचा राजा कोण होता? मगध देशाचा राजा बिंबिसार होता. बुद्धपूर्व काळी भारताला कोणत्या नावाने संबोधले जात होते? बुद्धपूर्व काळी भारताला जंबूद्वीप नावाने संबोधले जात होते. भारत देशाचा राजवंशाचा विकास
कोणत्या राजापासून झाला? भारत देशाचा राजवंशाचा विकास हा मनू महाराज यांच्यापासून झाला आणि त्याच्या पत्नीचे नाव वैवस्वता हे होते. आणि मनू महाराजाला किती पुत्र व किती पुत्री होते? तर मनू महाराजाला उत्तर आहे, मनू महाराजाला 9 पुत्र व 1 कन्या होती. जय भीम, जय बुद्ध, जय